हा फुटबॉल विश्वचषकाचा सामना खूप हृदयस्पर्शी होता बार्सिलोना फॅन्ससाठी आणि अर्जेंटिनाचा मात्र पराभव झाला आणि स्पेनने हा सामना जिंकला. परंतु मेस्सीसाठी हा शेवटचा वर्ल्ड कप ठरणार आहे आणि मेस्सीने या वर्ल्ड कपमध्ये आपला चांगला परफॉर्मन्स दिला, त्याने स्वतःला सिद्ध देखील केले. परंतु शेवटचा फायनल मुकाबला त्याने जिंकता आला नाही आणि स्पेनने ही ट्रॉफी उचलली. परंतु आपल्याला कायम आठवणीत राहील की लमीन यामाल विरुद्ध लिओनेल मेस्सी असा हा सामना झाला होता आणि या सामन्यात पूर्ण पकड आपली पकडली होती स्पेनने आणि त्यांनी अर्जेंटिनाला कोणताही चान्स दिला नव्हता आणि याचाच फायदा त्यांनी उचलला. आणि मात्र सगळ्यांसाठी काळजाला लागणारे एक्झिट म्हणजे मेस्सीची जी मुवमेंट होती मॅच नंतर जो रडला. म्हणजे खूप लॉयल प्लेयर आहे मेस्सी आणि त्यांनी ह्या आपल्या टीमसाठी सर्व काही केले ग्रुप स्टेजेसपासून, परंतु त्यांना अंतिम सामना जिंकता आला नाही. मेस्सीसाठी ही कायम खंत त्यांच्या मनात राहील. परंतु मेस्सीचा परफॉर्मन्स टॉप नॉच होता हे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगू आणि मला वाटतं की पुढच्या वर्ल्ड कपमध्ये नेमार, लिओनेल मेस्सी, व्हर्जिल वॅन डायक, मोहम्मद सलाह, केविन डी ब्रुयना यासारखे प्लेयर आपल्याला आपण पाहू शकणार नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पुढची जनरेशन जी सुद्धा येणार आहे त्यांना देखील जी आपली क्रेज चालली रोनाल्डो विरुद्ध मेस्सी ही देखील पाहता येणार नाही. ही आठवण कायम आपल्या लक्षात राहील. अँड ॲज अ चाइल्डहुड आपलं जे चाइल्डहुड होते ते आज संपले खरे, कारण की मेस्सी आणि रोनाल्डो यांना आपण पुढे पाहतो की नाही हे सांगता येत नाही. परंतु ऑफिशियली आपले आज चाइल्डहुड संपले आणि जी आपण मुवमेंट एन्जॉय केल्या 2007-8 पासून आत्तापर्यंतच्या ते कायम लक्षात राहतील. आणि असा हा वर्ल्ड कप आज संपला आणि स्टे ट्यून फॉर आपल्या क्लब आता प्री सीझन चालू आहे त्यासाठी स्टे ट्यून फॉर दॅट. आणि तुमच्या ज्या काही शंका तुम्हाला काही सुचवायचे असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सुचवा.